धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील निलेगाव या ठिकाणी दिनांक 19 जुलै रोजी गट क्रमांक 3 या ठिकाणी धनुवन वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात 15,000 वृक्षांची लागवड करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली, ज्यामुळे उपस्थितांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले। या महत्त्वपूर्ण वृक्षारोपण कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते। यामध्ये धाराशिव नळदुर्ग बीटच्या वनरक्षक शिरसे मॅडम, निलेगावचे सरपंच शंकर जमादार, उपसरपंच मोशीन इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती। नागेश मुळे, पिरप्पा मुळे, विनायक पवार, इरफान शेख, मुखत्यार शेख, एजाज शेख, दत्तू अर्जुन बनसोडे, वागिक शेकप्पा पांढरे यांसारख्या ग्रामस्थांनी आणि पर्यावरण प्रेमींनी सक्रिय सहभाग घेतला। या सर्वांच्या उपस्थितीत निलेगावात धनुवन वृक्ष लागवड कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। 2025 रोजी आपल्या धाराशिव जिल्ह्याचे माननीय कलेक्टर जिल्हाधिकारी साहेब यांनी कीर्तिकिरण पुजारी या साहेबांनी एका दिवसात 15 लाख वृक्ष लागवड करण्याचा निर्धार केलेला आहे आणि आपला धाराशिव जिल्हा हरित धाराशिव व्हावा व समृद्ध व्हावा यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे। त्या प्रयत्नांतर्गत माझे बीट नळदुर्ग त्या बीटातील माझे गाव जे साईड आहे त्या गावाचं नाव आहे मौजे निलेगाव। या ठिकाणी राखीव वनामध्ये 50 आर क्षेत्रामध्ये 15,000 वृक्ष लागवड एकाच दिवशी करण्यात येत आहे व त्या झाडांना प्रत्येक झाडांना QR कोड स्कॅनिंग सुद्धा बसवलेलं आहे आणि ते सुद्धा स्कॅनिंग व्यवस्थितरित्या होत आहे। काही ठिकाणी अडचणी येत आहेत तरी पण आम्ही करून घेत आहोत आणि एकाच दिवशी आम्ही पूर्ण झाडे लावण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहोत आणि ते आम्ही लावणार आणि जगवणार। तरी मी एवढी विनंती करते की जे आमचे सहकारी आहेत ते सर्वजणांनी मिळून यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे आणि जिल्हा हरित धाराशिव अभियानांतर्गत माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाने दिनांक 19 जुलै 2025 रोजी मौजे निलेगाव येथे हरित धाराशिव अभियानांतर्गत 15,000 झाडं या ठिकाणी लावण्याचा आम्ही उपक्रम हाती घेतला आहे आणि शासनाच्या धोरणानुसार झाडे लावा झाडे जगवा या धोरणानुसार या ठिकाणी प्रत्येक झाडाला QR स्कॅनिंग केलेलं आहे। त्यामध्ये काही अडचणी येत आहेत त्या ठिकाणी या वन विभागाचे अधिकारी, गावचे विद्यमान सरपंच जमादार साहेब, तसेच सचिन वाघोळे, नागेश मुळे अशा युवा कार्यकर्त्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतलेला आहे। तसेच अकॅडमी धाराशिव सह्याद्री अकॅडमीचे विद्यार्थी पण या ठिकाणी या उपक्रमात मोलाचं सहकार्य केलं आणि यानंतर सुद्धा वन खात्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना माझी एक विनंती राहील, मी गावचा पोलीस पाटील आहे, यामध्ये काही अडचणी आल्यास त्यांना मी सहकार्य करण्याचा खूप प्रयत्न करेन, पण त्यांना पण माझी आग्रहाची विनंती आहे की आपण पण याकडे लक्ष ठेवावं आणि जातीने ही झाडं मोठी करण्याचा प्रयत्न करावा। प्रतिनिधी इरफान शेखदार, NTV न्यूज मराठी, निलेगाव, धाराशिव।